नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत। सविस्तर बातम्या पाहण्यापूर्वी पाहूयात ठळक घडामोडी। कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष करत नामदार हसन मुश्रीफांनी मारली बाजी। अध्यक्षपदी शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड। आरटीई अंतर्गत प्रवेशासाठीची अंतराची अट निघाली। अर्ज दाखल करण्यासाठी मुदत सुद्धा वाढली। पालकांचा जीव भांड्यात पडला। करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री महाकाली, श्री महासरस्वती या देवींच्या गर्भगृहाच्या संवर्धनाचं काम पूर्ण। उद्या सकाळी 8:30च्या आरतीनंतर देवीचं गाभारा दर्शन सुरू होणार। पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघातच दारू तस्करीचं जास्त प्रमाण। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरोप। राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना तस्करी रोखण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सादर केलं निवेदन। आणि जुनी पेन्शन कोअर कमिटीचे 2 सदस्य आता 20 मार्चपासून आमरण उपोषण करणार। उपोषणाला जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा। हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस। आता वळूयात सविस्तर बातम्यांकडे। कोल्हापूर जिल्हा परिषदेत महायुतीची सत्ता स्थापन होताना अध्यक्षपदाची पहिली संधी कुणाला, भाजप की राष्ट्रवादीला, यावरून महायुतीमध्ये धुसफूस सुरू होती। यामध्ये अखेर नामदार हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिल्पा शशिकांत खोत यांची अध्यक्षपदी तर भाजपचे तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे। आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली सभेत अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड करण्यात आली। कोल्हापूर जिल्हा परिषदेची अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया पीठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात पार पडली। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपदावरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धुसफूस सुरू होती। यामुळे अध्यक्ष निवडीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं होतं। आज सकाळपासूनच राजकीय हालचालींना वेग आला होता। महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्हीकडून शेवटच्या क्षणापर्यंत जोरदार रणनीती आखण्यात आली होती। दुपारी 12 वाजण्यापूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली। महायुतीकडून अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीच्या शिल्पा खोत आणि उपाध्यक्षपदासाठी भाजपचे तानाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले, तर महाविकास आघाडीकडून अध्यक्षपदासाठी रसिका अमर पाटील आणि उपाध्यक्षपदासाठी संभाजी पाटणकर यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। दुपारी 2च्या सुमाराला महाविकास आघाडीचे आणि महायुतीचे सर्व नवनिर्वाचित सदस्य सभागृहात दाखल झाले। त्यानंतर पीठासन अधिकारी अमोल येडगे यांनी सर्व अर्जांची छाननी करून ते वैध असल्याचं जाहीर केलं आणि माघारीसाठी 15 मिनिटांचा अवधी दिला। या दरम्यान राष्ट्रवादीचे सदस्य संग्राम कुपेकर यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना उमेदवारी अर्ज माघार घेऊन सहकार्य करण्याचं आवाहन केलं। आवाहनानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी दाखल केलेले अर्ज माघारी घेतले। त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग मोकळा झाला। त्यानंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी शिल्पा खोत यांची अध्यक्षपदी आणि तानाजी पाटील यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली। निवडीनंतर जिल्हाधिकारी अमोल येडगे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं। यावेळी माजी आमदार राजेश पाटील, KP पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ, नंदाताई बाभुळकर, समित कदम, नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन केलं। अध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर शिल्पा खोत यांनी सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन कोल्हापूर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहील ग्वाही दिली। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निधनामुळे या निवडीनंतर महायुतीकडून कोणताही जल्लोष न करत अजित पवार अमर रहेच्या घोषणा देण्यात आल्या। शिक्षणाचा हक्क कायद्याअंतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमधील 25% राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे। त्याचबरोबर पालकांना 1, 3 आणि 3 किलोमीटरच्या पुढील शाळांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेत। त्यामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे।
शिक्षणाचा हक्क कायदा अर्थात RTE अंतर्गत खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये 25% राखीव प्रवेशासाठीच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रियेला 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. पूर्वीच्या प्रक्रियेनुसार उद्या 18 मार्च हा अर्ज करण्यासाठी शेवटचा दिवस होता. मात्र या प्रक्रियेतील 1 किलोमीटर अंतरापर्यंतची शाळा निवडण्याच्या अटीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आलं. यावर निर्णय देताना उच्च न्यायालयानं शाळेच्या अंतरासाठी 1 किलोमीटरच्या अटीला स्थगिती दिली. यानंतर पूर्वीप्रमाणे 3 किलोमीटर प्रमाणे शाळा निवडीचा पर्याय पालकांना उपलब्ध झाला होता. यासाठी 18 मार्चपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता पुन्हा 25% राखीव प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज करण्याकरता 25 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याचबरोबर पालकांना आता 1, 3 आणि 3 किलोमीटरच्या पुढील शाळांचे पर्याय उपलब्ध झालेत. यापूर्वी ज्या पालकांनी ऑनलाईन अर्ज भरलेत त्यांना अर्ज अनकन्फर्म करून पुन्हा कन्फर्म करण्याची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी संबंधित पालकांना पोर्टलवर पॉपअप विंडोच्या माध्यमातून सूचना देण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळानं जाचक अटी रद्द करून पूर्वीप्रमाणे LOI अर्थात पात्रता प्रमाणपत्र देणं सुरू करावं, त्याचबरोबर व्याज परतावा तातडीनं जमा करावा अशा मागण्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आल्यात. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन यादव यांना या मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलंय. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील विविध मागण्यांसंदर्भात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांची भेट घेतली. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडे गेल्या 6 महिन्यांपासून नवी संगणक प्रणाली वापरण्यात येते. या प्रणालीचा वापर सुरू केल्यापासून लाभार्थ्यांना लेटर ऑफ इंटेंट LOI अर्थात पात्रता प्रमाणपत्र देणं बंद करण्यात आले. त्याबरोबरच महामंडळानं उत्पन्नाच्या प्रमाणात कर्जमर्यादा ठरवण्याचा पाडलेला नवा पायंडा उद्योजकांवर अन्याय करणारा असून ही जाचक अट रद्द करून पूर्वीप्रमाणे LOI देणं सुरू करावं अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे. निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना याबाबतचं निवेदन देण्यात आलं. महामंडळाच्या लाभार्थ्यांना स्थावर मालमत्ता तारण घेऊनच बँका कर्ज देतात. त्यामुळे बँकांची कर्जवसुली 100% होत आली आहे. या नवीन कार्यप्रणालीमुळे शहरासह नव उद्योजकांबरोबर ग्रामीण भागातला शेतकरी लाभार्थी होणं अडचणीचं होतंय. त्याचबरोबर अनेक लाभार्थ्यांचा व्याज परतावा जवळपास 8 ते 9 महिने मिळालेला नाही, तो तात्काळ जमा करावा अशी सुद्धा मागणी करण्यात आली आहे. या मागण्यांची दखल घेतली नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात बोंबमारो आंदोलन करण्यात येईल असा इशारा मराठा महासंघाच्या वतीनं देण्यात आलाय. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक, जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, शैलजा भोसले, श्रीनिवास गायकवाड, युवराज जगदाळे, विजय पाटील, कुमार सासणे, संयोगिता देसाई, संपत्ती पाटील, प्रसाद पाटील, अवधूत पाटील यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील देवी अंबाबाईसह श्री महाकाली आणि श्री महासरस्वती देवींच्या गर्भगृहाच्या अंतर्बाह्य संवर्धनाचं काम आज पूर्ण झालंय. उद्या बुधवारी सकाळी 8:30च्या आरतीनंतर देवीचं गाभारा दर्शन सुरू होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली आहे. पुरातत्व विभागानं करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील श्री अंबाबाई, श्री महाकाली, श्री महासरस्वती या तिन्ही देवींच्या गर्भगृहाच्या अंतर्बाह्य संवर्धनाचं काम हाती घेतलं होतं. या कामासाठी गाभारा दर्शन बंद ठेवण्यात आलं होतं. पितळी उंबऱ्याजवळ उत्सव मूर्ती आणि मंगल कलश दर्शनाची व्यवस्था करण्यात आली होती. संवर्धनाचं काम पूर्ण झाल्यामुळं उद्या बुधवारी सकाळी 8:30च्या आरतीनंतर गाभारा दर्शन पूर्ववत सुरू होणार आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांनी ही माहिती दिली. गाभारा संवर्धनाचं काम शनिवारपासून सुरू करण्यात आलं होतं आणि आज रात्री अखेर ते काम पूर्ण होऊन उद्या पहाटे होमपूजा विधी सगळे होऊन 8:30च्या आरतीपासून गाभारा पूर्ववत दर्शनासाठी भाविकांसाठी खुला करण्यात येईल आणि गाभारा संवर्धनाच्या पहिल्या टप्प्यातील महत्त्वाचं काम पूर्ण झालं असल्यामुळं हे बाकीचे बाहेरचं काम करायला उद्यापासून बाहेरच्या कामास पण पुन्हा एकदा सुरुवात होईल. गाभाऱ्याच्या कामानंतर आता मंदिराच्या बाहेरच्या कामांना उद्यापासून सुरुवात करण्यात येणार असल्याचंही नाईकवाडे यांनी सांगितलंय.
इचलकरंजी शहरातील कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांनी पगार आणि मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी काम बंद आंदोलन पुकारले. गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचं वेतन थकीत असल्यानं संतप्त कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपासून काम बंद आंदोलन सुरू केल्यानं शहरातील स्वच्छतेची व्यवस्था कोलमडली आहे. इचलकरंजीत घरोघरी जाऊन कचरा संकलन करणाऱ्या घंटागाडी कर्मचाऱ्यांचं गेल्या काही महिन्यांपासून वेतन थकीत असून त्यांना ESIC, प्रॉव्हिडंट फंड, बोनस यासारख्या हक्काच्या सुविधा मिळत नाहीत. वेतन थकीत असल्यानं संतप्त घंटागाडी कर्मचाऱ्यांनी 2 दिवसांपासून काम बंद ठेवत आंदोलन छेडलंय. शहरातील स्वच्छतेवर या आंदोलनाचा थेट परिणाम झाला असून अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचलेत. इचलकरंजी महानगरपालिकेनं ठेकेदार कंपनीशी संपर्क करून घंटागाडी कर्मचाऱ्यांना वेळेत वेतन मिळण्यासाठी पाठपुरावा करावा, ESIC आणि प्रॉव्हिडंट फंडसारख्या सुविधा मिळाव्यात अशा मागण्या करत या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. गेले 18 महिने कंपनीला आम्ही वारंवार कल्पना देऊन सुद्धा कंपनीने कागदाची पूर्तता केलेली नाही. ESIC कार्ड पूर्ण नाही. प्रॉव्हिडंट फंडाच्या रकमेत तुटवडा दिसत आहे. कामगारांचा पगार 10 तारखेच्या आत होईल या अपेक्षेने कामगार वाट पाहतात तरीसुद्धा मिळाली नाही. या सगळ्या गोष्टीसाठी कामगार वारंवार बंद देखील का नाही कंपनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि नगरपालिकेनं या बाबतीत का नाही अक्षरशः दुर्लक्ष करून का नाही कामगारांच्या विरोधात का नाही निर्णय घेतला. आता नगरपालिका म्हणते की जर कामगारांना जर गाड्या काढायला जमत नसेल तर तुम्ही का नाही दुसरी कामगार राहून का नाही कामगार लावा आणि काम पूर्ण करून घ्या. आमची नगरपालिकेकडे एवढीच विनंती आहे की आम्ही नगरपालिकेला किंवा इतरला वेटीस न धरता आमच्या आणि कंपनीचे जे मागण्या आहेत त्या कंपनीनं पूर्ण करा. नगरपालिकेने यात मध्यस्थ घालून का नाही लवकरात लवकर निर्णय लावा आणि जोपर्यंत या सगळ्या कागदांची पूर्तता होत नाही, पगार आमचं वेळेवर होत नाही तोपर्यंत आम्ही काम असंच बंद ठेवणार आहे. अशी एवढी नगरपालिकेला विनंती आहे की त्यांनी आमच्या लवकरात लवकर सगळ्या मागण्यांची पूर्तता करावी. आंदोलनामुळे कचरा उठाव ठप्प झालाय. मुख्य रस्ते, गल्लीबोळ तसंच सार्वजनिक ठिकाणी कचरा साचल्यामुळं नागरिकांना तीव्र दुर्गंधीचा सामना करावा लागतोय. डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो यासारख्या आजारांचा धोका निर्माण झालाय. प्रशासनानं तातडीनं हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांचं थकीत वेतन द्यावं अशी मागणी नागरिकांमधून होतीये. आदमापुरातील संत बाळूमामा भंडारा उत्सवानिमित्त आयोजित कृष्णात डोणे महाराज वाघापूरकर यांची भाकणूक पार पडली. त्यांनी देशातील आणि जगातील सद्यस्थितीवर भाष्य करतानाच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल अशी शक्यता वर्तवली आहे. यंदाच्या मराठी वर्षातील ही शेवटची भाकणूक असल्यानं भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आदमापूरच्या संत बाळूमामा मंदिरातील भंडारा उत्सवात होणाऱ्या भाकणुकीकडं सगळ्या भाविकांचं लक्ष होतं. मंदिराचे कार्याध्यक्ष धैर्यशील भोसले यांच्यासह हजारो भाविकांच्या उपस्थितीत कृष्णात डोणे महाराजांनी भाकणूक केली. भाकणुकीदरम्यान त्यांनी जागतिक स्तरावर तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त करताना चीन आणि कोरिया हे देश भविष्यात जगासाठी धोकादायक ठरू शकतात असं सांगितलं. भारत आणि पाकिस्तान मोठं युद्ध होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. तसंच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडण्याची शक्यता वर्तवत भारतीय सैनिक सीमेवर शौर्यानं लढतील आणि पाकिस्तानचा काही भाग भारताच्या ताब्यात येईल असं भाकीत डोणे महाराजांनी केलं. रेल्वे, मोटार आणि विमान अपघातांच्या घटनाही वाढू शकतात असं सांगतानाच तिसऱ्या महायुद्धाचा भडका उडेल अशी भाकणूक करण्यात आली. राजकारणातही मोठी उलथापालथ होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. मोठे पक्ष सत्तेपासून दूर राहतील तर लहान पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल. काही राजकीय नेते मोठ्या घोटाळ्यात अडकून तुरुंगात जातील. देशात मोठ्या चळवळी उभ्या राहतील आणि नव्या कायद्यांची अंमलबजावणी होत राहील असं सांगत महाराजांनी समान नागरी कायदा लागू होण्याचेही संकेत दिले. महागाई वाढून जनतेला मोठा त्रास सहन करावा लागेल. सोन्याच्या किमतीत मोठी वाढ होईल. दरवाढीमुळे सामान्य माणसाचं जगणं कठीण होईल. ऋतुचक्र विस्कळीत होईल. अवकाळी पावसाचं प्रमाण वाढेल. काही भागात दुष्काळ निर्माण होईल. नद्या, तलाव, जलाशयं आटतील. कर्नाटकातल्या एखाद्या जलाशयाला तडा जाऊन नुकसान होईल. त्सुनामी, वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तींचा धोका वाढेल अशा शक्यता यावेळी वर्तवण्यात आल्या. भविष्यात जंगलातील प्राणी गावांकडे येतील आणि मानवी जीवनशैलीतही बदल होतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढउतार सुरू राहतील. मात्र भारतीय उत्पादनांना मागणी वाढेल. भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्माला चांगले दिवस येतील.
जगातील अनेक देश हिंदू धर्माची स्थापना करतील. भारत देश हिंदू राष्ट्र होईल. अनेक देशात हिंदू संस्कृतीबद्दल आकर्षण वाढेल. पशुधनाचं महत्त्व वाढून दूध, दुग्धजन्य पदार्थांच्या किमती वाढतील असा अंदाजही व्यक्त करण्यात आला. मानवाला 18 प्रकारचे आजार होतील. विज्ञानाची प्रगती माणसासाठी घातक ठरेल. माणसाचं आयुष्य कमी होईल. 12 वर्षाची मुलगी आई बनेल. तरुण पिढी वाम मार्गाला जाईल. चंद्र सूर्याची अकस्मात टक्कर होईल. जगात 3 दिवस अंधार पडेल. जग दुनिया दिसणार नाही. माणूस काही दिवसांनी राहण्यासाठी अवकाशातील जागांचा शोध घेईल अशी भाकणूक करण्यात आली. धकाधकीचं वाढतं जीवन तसंच शासकीय सेवेत असताना कार्यालयीन कामकाजामुळं शासकीय कर्मचाऱ्यांच्या तब्येतीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 1 दिवसीय मोफत मौखिक आरोग्य आणि सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्ष आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी 1 दिवसीय मोफत मौखिक आरोग्य आणि सर्वरोग आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते या शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वरोग निदान तपासणी व्हॅनला भेट देऊन डॉक्टरांशी संवाद साधला. त्यांनी नियमित आरोग्य तपासणीचं महत्त्व लक्षात घेऊन शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियमित आरोग्य तपासणी करून घेत निरोगी जीवनशैली स्वीकारावी असं आवाहन केलं. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर प्रशांत वाडीकर, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर सरिता थोरात, जिल्हा सल्लागार NTPC डॉक्टर विक्रम आरळेकर उपस्थित होते. या आरोग्य शिबिरात स्त्री पुरुष कर्मचाऱ्यांचे दंत, नेत्ररोग, रक्त, हृदयरोग, मौखिक कॅन्सर या संदर्भात तपासण्या करण्यात आल्या. या शिबिरासाठी सिव्हिल सर्जन कार्यालयाकडील टीमसह महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कार्यरत असलेल्या ॲपल, नंदादीप, स्वस्तिक, जानकी आणि कोल्हापूर ऑर्थो अँड ट्रामा सेंटर या रुग्णालयांचं सहकार्य लाभलं. यावेळी डॉक्टर रेणुका वडुलेकर, डॉक्टर रेशम रजपूत, डॉक्टर मनीष पाटील, डॉक्टर भूमिका फत्तेवाडे, डॉक्टर शिल्पा तेरगळकर, आशा कुडचे, पूजा दासरे भट, जॉन लोखंडे, क्रांती शिंदे कणसे यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाच्या इतर कर्मचाऱ्यांनी योगदान दिलं. आखाती युद्धामुळे सर्वत्र गॅस टंचाई निर्माण झाली आहे. याला पर्याय म्हणून पेट्रोल पंपांवर रॉकेल विक्री सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी रेशन धान्य दुकानदार आणि रॉकेल विक्रेते यांनाच रॉकेल विक्रीची परवानगी द्यावी अशी मागणी जिल्हा पुरवठाधिकारी मोहिनी चव्हाण यांची भेट घेत रेशन धान्य दुकानदार आणि रॉकेल डेपो धारक विक्रेत्यांनी केली आहे. जिल्हा पुरवठाधिकारी मोहिनी चव्हाण यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलंय. आखाती युद्धामुळे सर्वत्र गॅस टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी गॅस टंचाईला पर्याय म्हणून पुन्हा एकदा राज्यात रॉकेल विक्री खुली केली जाईल आणि ही जबाबदारी पेट्रोल पंप चालकांवर दिली जाईल असं जाहीर केलंय. 6 वर्षांपूर्वी सर्वत्र रेशन धान्य दुकानदार आणि किरकोळ रॉकेल विक्रेते यांच्यामार्फत रॉकेल विक्री केली जात होती. ती सध्या बंद आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील रेशन धान्य दुकानदार आणि रॉकेल डेपो धारक विक्रेत्यांनी आज जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांची भेट घेतली. रॉकेल विक्री 6 वर्षांपूर्वीच बंद झाल्यामुळं रॉकेल विक्रेत्यांचं जनजीवन कोलमडून पडल्यानं शासनानं रॉकेल विक्री पुन्हा सुरू केल्यास त्याच्या वितरणाची जबाबदारी रेशन धान्य दुकानदार आणि रॉकेल डेपो धारकांना द्यावी अशी मागणी रेशन धान्य दुकानदार आणि रॉकेल डेपो धारकांनी जिल्हा पुरवठा अधिकारी मोहिनी चव्हाण यांच्याकडे केली आहे. यावेळी रेशन धान्य दुकानदार संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र मोरे, नाना उल्पे, प्रमोद घोरपडे, आकाराम पाटील, मदन चोडणकर, संजय पिष्टे, दीपक मिरजे, सुरेश पाटील उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे दारू तस्करीचं प्रमाण वाढलंय असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केलाय. विशेषतः पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातच दारू तस्करीचं प्रमाण जास्त असून याला आळा घालावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाला याबाबतचं निवेदन सादर करण्यात आलंय.
राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे कोल्हापूर जिल्ह्यात दारू तस्करीचं प्रमाण वाढल्यानं तरुण व्यसनाच्या आधारी जात आहेत. विशेषतः पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या मतदारसंघातच दारू तस्करीचं प्रमाण जास्त आहे असा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं केला आहे. याचा जाब विचारण्यासाठी पक्षाच्या शिष्टमंडळानं आज राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक स्नेहलता नरवणे यांची भेट घेतली. दारूची तस्करी वाढली असताना राज्य उत्पादन शुल्कचे अधिकारी गप्प का असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. याला आळा घालावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील शिंदरे, संजय चौगुले, नामदेव गिरी, उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, राकेश पाटील, हर्षल पाटील, सागर साळुखे, विकी काटकर, सुरेश पाटील, अप्पा पुणेकर, दीपक गौड, दिलीप देसाई, राकेश माने, देवेंद्र सूर्यवंशी, अक्षय पाटील, युवराज पोवार, दीपाली शिंदे, रणजित आयरेकर आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून नव्यानं सुरू करण्यात आलेल्या पतसंस्थेचीही भरभराट होऊन दूध संस्था कर्मचाऱ्यांची समाजात पत निर्माण होईल असा विश्वास जिल्हा दूध संघाचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. ते जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेचा रौप्य महोत्सव समारंभ आणि कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी झालेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या सर्वसाधारण सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या रौप्य महोत्सवानिमित्त भेटवस्तू समारंभ आणि वार्षिक सर्वसाधारण सभा महासैनिक दरबार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे होते, तर ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते संघटनेच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी सहकारी पतसंस्थेचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी बोलताना विश्वास पाटील यांनी जिल्हा सहकारी दूध संस्था कर्मचारी संघटनेच्या पाठपुराव्यामुळेच जिल्ह्यातील दूध संस्थांच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाल्याचं सांगितलं. संघटनेच्या माध्यमातून नव्यानं सुरू करण्यात आलेल्या पतसंस्थेचीही भरभराट होऊन दूध संस्था कर्मचाऱ्यांची समाजात पत निर्माण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ संचालक डोंगळे यांनी संघटनेच्या पाठीशी ठाम राहण्याचं आश्वासन दिलं. यावेळी दूध संस्था कर्मचारी संघटनेची 26वी वार्षिक सर्वसाधारण सभा अध्यक्ष के.डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष के.डी. पाटील यांनी गेल्या 25 वर्षातील संघटनेच्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यानंतर सभेत मांडण्यात आलेले सर्व विषय एकमतानं मंजूर करण्यात आले. यानंतर मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या सभासदांना भेटवस्तू वाटप करण्यात आलं. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष शामराव पाटील, गोकुळचे माजी कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर, सहनिबंधक दुग्ध प्रदीप मालगावे, गोकुळचे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, प्रवीण खोतकर, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, चेतन नरके, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, सुभाष गुरव, सुरेश जाधव, आबासाहेब कोराणे यांच्यासह संघटना आणि पतसंस्थेचे सर्व संचालक उपस्थित होते. राजस्थानी महिला मंडळाच्या वतीनं पंचगंगा स्मशानभूमीला 1.25 लाख शेणी दान करण्यात आल्यात. मंडळाच्या अध्यक्षा रेखा सारडा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवण्यात आला. कोल्हापुरातील राजस्थानी महिला मंडळाच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब आणि गरजू लोकांसाठी सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. सामाजिक बांधिलकी जपत आज राजस्थानी महिला मंडळाच्या वतीनं कोल्हापूर महापालिकेच्या मोफत अंत्यसंस्कार उपक्रमासाठी पंचगंगा स्मशानभूमीला 1.25 लाख शेणी दान करण्यात आल्या. अलीकडच्या काळात पंचगंगा स्मशानभूमीकडं शेणींचा तुटवडा जाणवत असल्यानं राजस्थानी महिला मंडळाच्या वतीनं शेणीदान उपक्रम राबवण्यात आला. मंडळाच्या अध्यक्षा रेखा सारडा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम पार पडला. यावेळी सारडा यांनी या उपक्रमातून राजस्थानी महिला मंडळाची समाजसेवेची परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचं सांगितलं. या उपक्रमासाठी लक्ष्मीनारायण प्रीमियर लीग आणि रोटरी क्लब ऑफ गार्गीजचं सहकार्य लाभलं. कोल्हापूर महानगरपालिकेनं 1.25 लाख शेणी दान केल्याबद्दल राजस्थानी महिला मंडळाला धन्यवाद दिलेत. यावेळी राजस्थानी महिला मंडळाच्या सचिव कविता अग्रवाल, क्षमा मालाणी, उषा सारडा, मधू बलदवा यांच्यासह मंडळाच्या सदस्या उपस्थित होत्या. हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या बाबू जमाल दर्ग्याच्या उरुसानिमित्त भव्य गलेफ मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी विश्वशांती आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. कोल्हापूरमधील बाबू जमाल दर्ग्याला हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानलं जातं. हजरत पीर बाबू जमाल कलंदर यांच्या उरुसानिमित्त दरवर्षी गलेफ मिरवणूक काढण्यात येते. सोमवारी रात्री पारंपरिक वाद्यांच्या गजरात हिंदू मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ही मिरवणूक काढली. दर्ग्यातून गलेफ गाव कामगार पाटील यांच्या घरी नेण्यात आला. तिथं दुआ पठण करण्यात आलं. यानंतर गुजरी मार्गे भवानी मंडप इथं छत्रपती शाहू महाराज यांच्या गादीवर गलेफ पोहोचला. या ठिकाणी दुआ पठण करण्यात आलं. यानंतर भाऊसिंगजी रोडमार्गे छत्रपती शिवाजी महाराज चौक, पापाची तिकटी, महाद्वार रोड, गुजरी या मार्गे गलेफ थेट बाबू जमाल दर्गा इथं आणण्यात आला. या ठिकाणी सर्व धर्मियांची सुख समृद्धी आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना करण्यात आली. या निमित्तानं दर्ग्याला आकर्षक पद्धतीनं विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यावेळी दर्ग्याचे मुख्य खादिम लियाकत मीर मोहम्मद मुजावर, अमीन उर्फ बालम झारी, अयून मुल्ला, दिलावर मुजावर, फिरोज मुकादम, अमित चव्हाण, ओंकार कसबेकर, इब्राहिम सय्यद, शाहरुख गडवाले यांच्यासह हिंदू मुस्लिम भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. इचलकरंजी शहरातील गॅस सिलेंडरच्या टंचाईबाबत सरकारनं उपाययोजना करावी अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार संजय काटकर यांना निवेदन देण्यात आलं. मध्य पूर्वेतील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा संकटामुळे भारतात LPG पुरवठ्याबाबत चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना, विधवा निवृत्तीवेतन योजना आणि श्रावणबाळ पेन्शन योजनेतील हजारो लाभार्थ्यांची पेन्शन थकीत असल्यानं ही पेन्शन तात्काळ खात्यात जमा करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. मागण्यांचं निवेदन इचलकरंजी प्रांत कार्यालयातील शिरस्तेदार संजय काटकर यांना देण्यात आलं. यावेळी कॉम्रेड भरमा कांबळे, धनाजी जाधव, भाऊसाहेब कसबे, नूर महम्मद बेळकुडे, सदा मलाबदे, दत्ता माने, संजय टेके, शोभा शिंदे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. इचलकरंजीत घरगुती गॅस सिलेंडर वितरण सुरळीत आणि पारदर्शक करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं करण्यात आली आहे. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना मागणीचं निवेदन सादर करण्यात आलंय. आखाती युद्धामुळे देशातील इंधनाच्या पुरवठ्यावर परिणाम झालाय. घरगुती गॅस सिलेंडरच्या उपलब्धतेबाबत लोकांमध्ये साशंकता निर्माण झाली आहे. इचलकरंजी शहरात अनेक नागरिकांकडून गॅस वितरणाबाबत तक्रारी येत असून काही भागात वेळेवर गॅस सिलेंडर मिळत नसल्यानं नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागतंय. त्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर वितरण सुरळीत आणि पारदर्शक करण्याची मागणी मनसेनं केली आहे. प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना या मागणीचं निवेदन देण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, प्रतापराव पाटील, नितीन कटके, अभिषेक सारडा, संदीप पवार, सौरभ चव्हाण, अनिल झाडबुके, शौर्या शेळके, आरती कांबळे, सिद्धार्थ जटेटराव आदी उपस्थित होते. या बातमीनंतर पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार. 3 महिन्याहून अधिक वयाचं मूल दत्तक घेणाऱ्या मातांनाही मिळणार प्रसूती रजा, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय. गॅस जपून वापरा, साठेबाजी करू नका, केंद्र सरकारचं आवाहन. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक, तृणमूल काँग्रेसनं जाहीर केले सर्व 294 जागांसाठी उमेदवार. ममता बॅनर्जी भवानीपूरमधून लढणार. देशाच्या सीमेवर आंतरराष्ट्रीय टेरर मॉड्यूलचा विळखा, 1 अमेरिकन आणि 6 युक्रेनियन नागरिकांना NIAनं केली अटक. ST महामंडळात 17,742 पदांची कंत्राटी भरती, परिवहन मंत्र्यांनी विधानसभेत दिली माहिती. गोकुळच्या वतीने दुग्ध व्यवसाय आणि पशुधन व्यवस्थापन क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आलंय.
नेदरलँड्समधील प्रोजेक्ट आउट सेंडर मॅनेजर्स या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्यानं संघातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेलं 10 दिवसांचं प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण झालं. या प्रशिक्षणासाठी नेदरलँड्सचे अनुभवी पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर एरविन द विथ यांनी मार्गदर्शन केलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांच्या हस्ते डॉक्टर विथ यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, प्रकाश पाटील तसंच संघाचे अधिकारी उपस्थित होते. करवीर तालुक्यातील खेबवडे इथल्या शाहू मैदानात ग्रामदैवत विठ्ठलाई देवीच्या यात्रेनिमित्त कुस्ती मैदानाचं आयोजन करण्यात आलं होतं. सेना दलाचा आंतरराष्ट्रीय मल्ल महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यानं गणेश जगताप याला उलटी झोळी डावावर चितपट केलं. तब्बल 5 तास सुरू असलेल्या या मैदानाला कुस्ती शौकीनांनी मोठी गर्दी केली होती. करवीर तालुक्यातील खेबवडे इथल्या सुभाषनगरमधील शाहू मैदानात श्री बलभीम तालीम मंडळाच्या वतीनं निकाली कुस्ती मैदान आयोजित करण्यात आलं होतं. मंडळाचे अध्यक्ष सुभाषराव वाडकर हे गेली 44 वर्ष अखंडपणे कुस्ती मैदान भरवत असल्यानं खेबवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं त्यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार संजयबाबा घाटगे यांनीही सुभाषराव वाडकर तसंच बाजार समितीचे संचालक सुयोग वाडकर आणि पांडुरंग दूध संस्थेचे संचालक प्रशांत वाडकर यांचा गौरव केला. कुस्ती शौकीनांचं लक्ष लागून राहिलेल्या पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीसाठी सेना दलाचा आंतरराष्ट्रीय मल्ल महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि गणेश जगताप आमनेसामने आले. या कुस्तीत ताकद आणि युक्तीचा कस लागला. अखेर 9व्या मिनिटाला पृथ्वीराज पाटीलनं अचूक उलटी झोळी डावावर गणेश जगतापला चितपट केलं आणि मैदानात एकच जल्लोष सुरू झाला. दुसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन गंगावेशचा पैलवान कालीचरण सोलनकर आणि इंटर युनिव्हर्सिटी चॅम्पियन विक्रम भोसले यांच्यात तब्बल 30 मिनिटं जोरदार झुंज रंगली. दोन्ही मल्लांच्या तोडीसतोड खेळामुळं पंचांना ही कुस्ती बरोबरीत सोडवावी लागली. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सतपाल सोनटक्के यानं मार्केट यार्डचे उमेश चव्हाण याचा गदालोट डावावर पराभव करत विजय मिळवला. बेळगावचा पार्थ पाटील आणि बाणगेचा अभिजित कापडे यांच्यात सुमारे 25 मिनिटं कुस्ती रंगली. अखेर एकलंगी डावावर पार्थ पाटीलनं अभिजित कापडेला चितपट केलं. या मैदानात शर्यतीतील पाखऱ्या बैलानंही विशेष आकर्षण निर्माण केलं होतं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनाही या पाखऱ्या बैलाला पाहण्याचा मोह आवरता आला नाही. या मैदानात 100हून अधिक चटकदार आणि रोमहर्षक कुस्त्या रंगल्या. करवीर, कागल, राधानगरी तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्याच्या अन्य तालुक्यांमधील कुस्ती शौकीनांनी या मैदानाला हजेरी लावली होती. यावेळी गोकुळचे संचालक विश्वास पाटील, शशिकांत पाटील सुयेकर, प्रकाश पाटील, बाबासाहेब शिंदे, मधुकर जांभळे, MP पाटील, सुनील मगदूम, रणधीर मोरे यांच्यासह इस्पुर्ली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक क्रांती पाटील यांनीही उपस्थित राहून कुस्तीचा आनंद लुटला. कोल्हापूर जिल्ह्यात गुटखा विक्री विरोधातील कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठं यश मिळालंय. बिद्रीतील एका दुकानावर छापा टाकत 1,53,552 रुपयांचा गुटखा जप्त करत एका दुकानदाराला अटक करण्यात आली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी गुटखा विक्री आणि साठा करण्यासह इतर अवैध धंद्यांविरोधात कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश देण्यात आलेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथकं तयार करण्यात आली आहेत. या पथकाला मुरगुड पोलीस ठाणे हद्दीतील बिद्री कोल्हापूर रोडवरील मटण मार्केट समोरील विघ्नहर्ता ट्रेडर्स या दुकानात गुटख्याचा साठा करून विक्री सुरू असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे पोलिसांनी 17 मार्च रोजी विघ्नहर्ता ट्रेडर्स या दुकानावर छापा टाकून दुकानदाराला ताब्यात घेतलंय. दुकानदार उदय भिकाजी ढेकळे हा राधानगरी तालुक्यातील मजरे कासारवाडा इथला असून त्याच्याकडून विविध कंपन्यांचा गुटखा आणि सुगंधी सुपारी असा एकूण 1,53,552 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आलाय. जप्त केलेला सर्व मुद्देमाल पंचांसमक्ष पंचनामा करून ताब्यात घेण्यात आला असून आरोपीला पुढील कारवाईसाठी मुरगुड पोलीस ठाण्याकडे सुपूर्द करण्यात आलाय. त्याच्याविरुद्ध मुरगुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुरगुड पोलीस अधिक तपास करतायत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अंमलदार रोहित मर्दाने, विजय इंगळे, युवराज पाटील, अमित सरजे, अरविंद पाटील, सुशील पाटील, सचिन पाखरे, जयवंत ढोकरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
कोल्हापुरातील रेल्वे स्थानक परिसरात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रकार उघडकीला आलाय. या प्रकरणी पोलिसांनी गुरुराज मेंगाणे आणि राहुल किरुगडे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून 1,31,000 रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्यात. आज त्यांना न्यायालयानं 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. कोल्हापुरातील रेल्वे स्टेशन परिसरात 500 रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणण्यासाठी दोघेजण कोल्हापुरात येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून पोलिसांचं विशेष पथक तैनात करून निपाणी तालुक्यातील गजबरवाडीमधील गुरुराज राजेंद्र मेंगाणे आणि क्रांतिसिंह नाना पाटील नगर म्हाडा कॉलनीतील राहुल प्रकाश किरुगडे या दोघा संशयितांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी 500 रुपयांच्या 1,31,000 रुपयांची रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आज या दोन्ही संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात आला असता न्यायालयानं त्यांना 20 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान या बनावट नोटा कुठून आणल्या, त्यामागं रॅकेट कार्यरत आहे का, याचा सखोल तपास पोलीस करतायत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आकाश जाधव, हवालदार मिलिंद बांगर तसंच बाबासाहेब मुल्ला, सुशील गायकवाड, सनीराज पाटील, वैभव शिंदे, रवी आंबेकर, सचिन पांगे, बाबा ढाकणे, महेश पाटील आणि कृष्णा पाटील यांच्या पथकानं या कारवाईत सहभाग घेतला. MD मॅफेड्रॉन सदृश अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या कोल्हापुरातील सोमवार पेठेतील सोहेब नौशाद शेख याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे 1,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. त्याला न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. कसबा बावडा इथल्या 100 फुटी रस्त्याजवळ 14 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमाराला संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत कोल्हापुरातील सोमवार पेठेत राहणाऱ्या सोहेब नौशाद शेख हा दुचाकीवरून अंमली पदार्थ विक्रीसाठी फिरताना आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली. तपासादरम्यान त्याच्याकडून MD मॅफेड्रॉन सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या पदार्थाचे एकूण वजन 11.52 ग्रॅम असून त्याची अंदाजे किंमत 27,500 रुपये आहे. या अंमली पदार्थासह त्याच्याकडील मोबाईल, दुचाकी असा एकूण 1,07,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान अब्राहम घोन्साल्विस याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचं समोर आलंय. सध्या तो अंमली पदार्थ विक्री प्रकरणी राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात आहे. त्यालाही शाहूपुरी पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतलंय. हातकणंगले तालुक्यातील हेरले फाट्याजवळ सोमवारी रात्री भीषण अपघात झाला. रस्ता ओलांडत असताना आराम बसनं दिलेल्या जोरदार धडकेत 35 वर्षीय गवंडी कामगार ठार झाला. हातकणंगले तालुक्यातील हेरलेमधील अमित सुनील लोखंडे हे गवंडी काम करत होते. सोमवारी रात्री ते हेरले फाट्याजवळ रस्ता ओलांडत असताना सांगलीकडून येणाऱ्या आराम बसनं त्यांना जोराची धडक दिली. या धडकेत ते गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी जखमी अवस्थेत त्यांना तातडीनं CPRमध्ये उपचारासाठी दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. या अपघाताची नोंद CPR पोलीस चौकीत करण्यात आली असून हातकणंगले पोलीस अधिक तपास करतायत. मयत अमित लोखंडे यांच्या पश्चात पत्नी, 2 मुली आणि 1 मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या अचानक मृत्यूनं परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. सोमवारी रात्री 9:30 वाजण्याच्या सुमाराला बालिंगामधील आनंदी संभाजी जांभळे या रंकाळा तलावात पडल्याचं निदर्शनाला आल्यानंतर स्थानिकांनी त्यांना पाण्याबाहेर काढून उपचारासाठी CPRमध्ये दाखल केलं. परंतु उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. जुना राजवाडा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत. मूळचा गडहिंग्लज तालुक्यातील बेळगुंडे इथला अथर्व कानडे हा 13 वर्षांचा मुलगा दुबईहून सुट्टीसाठी गावी आला होता. तो हातकणंगले तालुक्यातील साजणी इथले मामा संदीप शेटे आणि बहीण कुंजन कानडे यांच्यासोबत दुचाकीवरून गडहिंग्लजहून साजणीला येत होता. या दरम्यान कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये मेटाकास्ट कंपनी चौकात आयशरनं शेटे यांच्या दुचाकीला धडक दिली. या अपघातात अथर्वचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचे मामा संदीप शेटे आणि बहीण कुंजन कानडे हे जखमी झालेत. गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद झाली आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर.
कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचाच अध्यक्ष करत नामदार हसन मुश्रीफांनी मारली बाजी. अध्यक्षपदी शिल्पा खोत तर उपाध्यक्षपदी तानाजी पाटील यांची बिनविरोध निवड. आरटीई अंतर्गत प्रवेशासाठीची अंतराची अट निघाली. अर्ज दाखल करण्यासाठी मुदत सुद्धा वाढली. पालकांचा जीव भांड्यात पडला. करवीर निवासिनी श्री अंबाबाई, श्री महाकाली, श्री महासरस्वती या देवींच्या गर्भगृहाच्या संवर्धनाचं काम पूर्ण. उद्या सकाळी 8:30च्या आरतीनंतर देवीचं गाभारा दर्शन सुरू होणार. पालकमंत्री प्रकाश आंबेडकरांच्या मतदारसंघातच दारू तस्करीचं जास्त प्रमाण. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा आरोप. राज्य उत्पादन शुल्क अधीक्षकांना तस्करी रोखण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सादर केलं निवेदन. आणि जुनी पेन्शन कोअर कमिटीचे 2 सदस्य आता 20 मार्चपासून आमरण उपोषण करणार. उपोषणाला जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ आणि मुख्याध्यापक संघाचा पाठिंबा. बातम्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. त्याचबरोबर इंस्टाग्रामवर एस न्यूज कोल्हापूर फॉलो करा. याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं. नमस्कार.